राज्य शासनाने पारित केलेल्या शासन आदेशामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणारा असून तो आदेश सकल महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणाला संपवणारा आहे। त्यामुळे हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी। ओबीसी समाज आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी विट्यातील सकल ओबीसी समाज बांधव एकवटला आहे। थेट रस्त्यावर उतरून ओबीसी एकजुटीचा विजय असो, एकच पर्व ओबीसी सर्व अशी जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत ओबीसी समाज आरक्षणाला धक्का देणारा 2 सप्टेंबर रोजीचा अन्यायी आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारच्या वतीने मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण देणारा असून तो सकल महाराष्ट्रातील ओबीसी समाज आरक्षणाला संपवणारा आहे। त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा अथवा त्याला स्थगिती देण्यात यावी आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण लागू करावं। ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठी असलेल्या सर्व महामंडळाच्या निधीमध्ये भरीव तरतूद करण्यात यावी। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभर मोठे आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा विटा शहर सकल ओबीसी समाजाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। यावेळी प्रताप सुतार, उत्तम चौथे, किरण तारळेकर, दत्तात्रय गायकवाड, संदीप मेटकरी, शिवाजी हारुगडे, तात्या कोरे, बाळासाहेब मेटकरी, वैभव मेहत्रे, सुनील मेटकरी यांच्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जत पंचायत समितीतील शाखा अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येला 5 दिवस उलटून गेले तरीही त्यांच्या कुटुंबियांची अधिकृत तक्रार स्वीकारली नाही। या घटनेनंतर पंचायत समितीवर प्रचंड दबाव असल्याचं स्पष्ट होत असून नातेवाईकांच्या आरोपांकडे प्रशासन आणि तपास यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने या आत्महत्येमागे गंभीर दबाव असल्याची शंका अधिक दृढ होतीये। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज, कामांच्या एमबी तसेच सीडीआर पोलिसांनी तातडीने ताब्यात घ्यावेत अशी मागणी करून या प्रकरणी न्याय न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप आणि तम्मनगोंडा रवी पाटील आणि प्रमोद सावंत यांनी दिलाय। जगताप म्हणाले, वडर हे प्रामाणिक आणि गुणी अधिकारी होते। अविवाहित असलेल्या या अधिकाऱ्याला कामाव्यतिरिक्त कुठलाही मानसिक त्रास नव्हता। मात्र अलीकडच्या काळात काही महिन्यात बिलांच्या कामावरून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येत असल्याचं समोर येतंय। आत्महत्येपूर्वी त्यांच्या आईने समितीत येऊन माझ्या मुलाला त्रास देऊ नका म्हणून गोंधळ घातला होता। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। जगताप म्हणाले, मनरेगा घोटाळ्यात याआधी 2 बीडीओ, 1 कृषी अधिकारी तुरुंगात गेले आणि 5 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होते। आता पुन्हा अशीच घटना घडल्याने पंचायत समितीवर संशयाचं सावट आहे। एका अधिकाऱ्याचा बळी गेल्यानंतरही कर्मचारी बोलायला तयार नाहीत। साधी शोकसभा होत नाही। ही परिस्थिती चिंताजनक असून माणुसकी हरवली आहे का असा प्रश्न पडतोय। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 696 ग्रामपंचायती या ठिकाणी झालेल्या ग्रामसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। तब्बल 2 लाखांहून अधिक ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवत अभियानाची ग्रामविकास चळवळ उभारण्यास हातभार लावलाय। जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम शिराळा तालुक्यातील मांगलेत झाला। यावेळी आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार शिवाजीराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान मिरज तालुक्यात नरवाड येथे आमदार सुरेश खाडे, विटा तालुक्यातील आळसंद येथे आमदार सुहास बाबर यांनी ग्रामसभांना उपस्थित राहून ग्रामस्थांना प्रेरित केले। या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले। मुख्यमंत्री म्हणाले, या अभियानामुळे राज्यातील गावे स्वच्छ, हरित आणि समृद्ध बनतील आणि सर्व गावे मॉडेल गावे करण्याच्या दिशेने पाऊल टाकतील। तर मंत्री गोरे यांनी चांगलं काम करणाऱ्या संस्थांसाठी लाखो आणि कोटींची बक्षिसे देण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम होतील असं सांगितले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जत तालुक्यातील हिवरे येथे ग्रामस्थांना मार्गदर्शन केले। तर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी अभियानामुळे सामाजिक न्याय, मनरेगा आणि उपजीविका विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी जत आणि कवटेमंका तालुक्यातील गावांना भेटी देऊन ग्रामसभांमध्ये सहभाग घेतलाय। ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षम तत्वमसी श्री संस्थान गणपती मंदिरातील वातावरण अथर्वशीर्ष पठणाने भक्तिमय बनले। येथे दर्शन मंडपात 250 महिलांनी अथर्वशीर्षाची आवर्तने गणरायाच्या चरणी समर्पित केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे पृथ्वीराज पाटील यांनी विशेष धार्मिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं।
माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्याने आणि पंचायत संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झालाय। पृथ्वीराज पाटील, विजया पाटील, प्रियांका पाटील यांच्यासह कुटुंबियांनी त्यात सहभाग घेतला। लाल साडी परिधान केलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहाने पठण केले। पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले। त्यांनी जगाला देशाच्या शक्तीचा परिचय करून दिला। त्यांच्यावर आज आम्ही भक्ती मार्गाने शुभेच्छांचा वर्षाव केला। ही गणरायाची नगरी आहे। या ठिकाणच्या सोहळ्यातून मोदी यांच्या दीर्घायुष्याची आणि त्यांच्या नेतृत्वात भारताच्या, महाराष्ट्राच्या गतिमान प्रगती करत राहू अशी प्रार्थना केली आहे। यावेळी रवी वाधवने, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, प्रकाश बिर्जे, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, बाळासाहेब काकडे, बाळासाहेब बेलवलकर, गीतांजली ढोपे पाटील, शीतल सदलगे, मयुरेश पेडणेकर, मुकुंद पेडणेकर, प्रकाश बिर्जे, श्रीकांत शिंदे, सुशांत गवळी, शुभम बनसोडे आदी जण उपस्थित होते। विजय कडणे यांनी निवेदन केलं। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सांगलीतील भावे नाट्यगृहात एकात्म मानवदर्शन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले। या व्याख्यानमालेत माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर अंत्योदय पुरस्कार 2025 हा सांगलीतील आदर्श शिक्षक अविनाश बापू सावंत यांना देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम कदम आणि प्रचार प्रसार समिती सदस्य संजय परमने यांनी दिली आहे। सायंकाळी 3:45 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। याबाबत बोलताना संजय परमने आणि परशुराम कदम म्हणाले, अंत्योदय मल्टीस्टेट आणि अंत्योदय फाउंडेशन यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अंत्योदय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केले। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यात सांगलीचे सुपुत्र अविनाश बापू सावंत यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। मानपत्र 25,000 रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। अविनाश सावंत यांनी आपलं अखंड आयुष्य विद्यार्थी आणि खेळाडू घडवण्यात घालवलं। या कार्यक्रमामध्ये एकात्म मानवदर्शन या व्याख्यानमालेचं जागतिक शांततेसाठी आयोजन केले। यामध्ये सहस्त्रबुद्धे हे मार्गदर्शन करणार आहेत। सांगलीतील कॉलेज कॉर्नर ते माधवनगर रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। वारंवार मागणी करून देखील खड्डे मुजवले जात नाहीत, त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे। याचा निषेध करत माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून महापालिका आणि बांधकाम विभागाचा निषेध नोंदवलाय। तर प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील खड्डे मुजवावेत आणि चिंतामण नगर येथील रेल्वे ब्रिजवर स्ट्रीट लाईट बसवावेत, अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी दिलाय। कॉलेज कॉर्नर ते माधवनगर या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत। बायपास रोडवरून मोठ्या प्रमाणात वाहने जातात, त्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो, पण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले, त्यामुळे अपघात वाढलेत, अनेक वाहन देखील जखमी झालेत। त्यामुळे रस्त्यावरील खड्डे मुजवावेत अशी मागणी करण्यात आली होती। वारंवार मागणी करून देखील दुर्लक्ष करण्यात येत असल्याने बुधवारी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेविका अनारकली कुर्णे, माजी नगरसेवक संजय यमगर यांच्यासह अनेकांनी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। तातडीने या रस्त्यावरील खड्डे मुजवावेत आणि रेल्वे ब्रिजवर स्ट्रीट लाईट लावावेत, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। इस्लामपूर पेठ राष्ट्रीय महामार्गावर एसटी स्टँड समोर अज्ञात कार चालकाच्या धडकेत मोटारसायकलस्वार आकाश चंद्रकांत बाबर हा जागीच ठार झालाय, तर हर्षद बापू सकटे हा गंभीर जखमी झाला। या अपघाताप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। मंगळवारी रात्री 10:15च्या सुमारास पेठ नाका येथील आकाश बाबर आणि हर्षद सकटे हे दोघे मोटारसायकलीवरून आष्टा नाका ते पेठ रोडने पेठकडे निघाले होते। इस्लामपूर एसटी स्टँड समोर आले असता समोरून येणाऱ्या अल्टो कारने मोटारसायकलला जोराची धडक दिली। या धडकेत आकाश बाबर रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला। अतिरक्तस्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर हर्षद बापू सकटे हा गंभीर जखमी झालाय। अपघात झाल्यानंतर कार चालकाने कारसह घटनास्थळावरून पलायन केले। एसटी स्टँड परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमी हर्षद सकटे याला पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं। या अपघाताची माहिती इस्लामपूर पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। दरम्यान अपघातग्रस्त कार दत्त टेकडी परिसरात आढळून आली आहे। इस्लामपूर पोलिसांनी कार जप्त केली आहे। देशातील 1949 बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट रद्द करावा। महाबोधी महाविहार बुद्धगया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मभूमी महू तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे, या मागणीसाठी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंबेडकरी जनसमुदाय आणि बहुजन समाजातील विविध संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी बौद्धांची धार्मिक स्थळे बौद्धांच्या ताब्यात द्या या घोषणांनी पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला। यावेळी विविध वक्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। यावेळी रुपेश तामगावकर, कमल खांडेकर, संजय कांबळे, सुरेश कांबळे, विशाल, दत्तात्रय मोहिते, उल्काताई तामगावकर, सुनील खांडेकर, प्रशांत वाघमारे, जयदीश कांबळे, युवराज कांबळे, दीपक कांबळे, सुधीर कोलप, ऋषिकेश माने, पवन वाघमारे, दिलीप थोरवत, दिनेश लोखंडे आदी जण उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे आणि नागरिकांच्या सहभागाने सांगली विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम करण्यात आला। हुतात्मा स्मारक, सरकारी घाट तसेच सांगली कुपवाड परिसरात स्वच्छता अभियान झाले। पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत सुंदर भारत या संकल्पनेला गती देण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सांगली कुपवाड परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि विविध पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय। या स्वच्छता मोहिमेत परिसरातील कचरा, प्लास्टिक आणि घाण साफ करण्यात आली। आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे असा संदेशही यावेळी देण्यात आला। या उपक्रमात शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, प्रकाश बिरजे, विश्वजित पाटील, केदार खाडीलकर, सुब्राव मद्रासी, युवराज बावडेकर, लक्ष्मण नवलाई, उत्तम साखळकर, राजेंद्र कुमार, भारती दिगडे, उर्मिला वेलवलकर, विशाल पवार, शैलेश पवार, हेमलता मोरे, रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, अमित देसाई, कृष्णा राठोड, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुकडे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होते।